ओबीसी शिष्टमंडळ आणि सरकारची 5 वाजता बैठक पार पडतीये। शिष्टमंडळात छगन भुजबळ, धनंजय मुंडेंचाही समावेश आहे। त्याचबरोबर पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार आहेत। राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली। मात्र हाके आणि वाघमारे आंदोलनावर ठाम आहेत। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा करून दिली आणि आज सायंकाळी सह्याद्रीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दरम्यान लक्ष्मण हाके यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूयात। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। आज त्यांच्या भेटीसाठी जर सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी तब्बल 1 तासभर जे आहे ते सरकारच्या शिष्टमंडळासोबत त्याची चर्चा देखील झालेली आहे। ठिकाणी आता हाकेंचं शिष्टमंडळ जे आहे ते मुंबईला जाणार। हाके साहेब, काय सांगा, तुमचं शिष्टमंडळ मुंबईला जाणार, काय चर्चा झाली आहे? चर्चा मी निवेदनाद्वारे आमचं शिष्टमंडळ घेऊन जाईल आणि ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही याचं उत्तर आम्हाला द्या असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। या शिष्टमंडळामध्ये कोण कोण असणार आहे, काय काय असणार आहे? त्या शिष्टमंडळामध्ये भुजबळ साहेब असतील, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब असतील, प्रकाश अण्णा शेंडगे असतील, त्याचबरोबर जानकर साहेब, पडळकर साहेब हे सगळे असतील मंडळी, पंकजाताई मुंडे असतील। मात्र अनेक दिवसापासून 9वा दिवस तुमचं उपोषण सुरू आहे। अद्यापही तुम्ही फक्त पाण्यावरती उपोषण करतात, अजून किती दिवस हे उपोषण करतात? काय सकारात्मक प्रतिक्रिया मिळेपर्यंत चालू राहील। जोपर्यंत सरकार आम्हाला लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आपण उपोषण सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती लक्ष्मण हाके यांनी दिली आहे। कॅमेरामन राहुल चव्हाणसह विजय चिडे, वडीगोद्री, जालना।